सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीवर सगळ्यांचंच लक्ष आहे, कारण या ठिकाणी सन्माननीय माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर जे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या शहरातील महत्त्वाची अशी सावंतवाडी नगरपालिका आहे. आणि माझ्यासोबत भाजपचे अधिकृत उमेदवार जे नगरसेवक म्हणून उमेदवार लढवत आहेत ते रुजुल पाटणकर, ते स्वतः ॲडव्होकेट आहेत. त्यांच्याबरोबर असलेल्या सौ नाईक या नवख्या उमेदवार आहेत. एकंदरीत आजची परिस्थिती बघितली तर दिवसेंदिवस चढाओढ ही होत आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि दोन्ही नवखे उमेदवार पहिल्यांदाच या उमेदवारी या ठिकाणी मिळालेली आणि निवडणुकीला सामोरं जात आहेत. या ठिकाणी तुम्ही नवीनच एक अनुभव आहे, नवखे उमेदवार आहात दोन्ही तुम्ही. फिरत असताना तुम्हाला कसा अनुभव येतो, काय रिस्पॉन्स आहे? आम्ही नवीन जरी असलो तरी मी म्हणेन फक्त राजकारणामध्ये आम्ही नवीन आहोत, पण जी जनसेवा आपण म्हणतो ती पाटणकर गॅस सर्व्हिसच्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून ह्या दोन्ही माध्यमातून आम्ही लोकांबरोबर पर्यंत पोचून त्यांचे म्हणजे लोकांचे आलेले फोन डिरेक्टली आम्हाला फोन येतात आणि जो काही प्रश्न असेल, काही प्रॉब्लेम असेल सर्व्हिस संदर्भात तो आम्ही वैयक्तिक लेवलला बघतो. त्यामुळे आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्ही घराघरामध्ये आमचे चेहरे परिचित आहेत, म्हणजे त्यांना नाव सांगायची गरज लागत नाही, ते ओळखतात की हां ॲडव्होकेट रुजुल पाटणकर आहे. तर तिथे गेल्यानंतर एकतर खूप उत्साही स्वागत होतं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला त्यांच्याशी चर्चा करताना ते त्यांचे प्रश्न आमच्याकडे नीट मांडतात आणि अपेक्षा करतात की कुठेतरी तुमच्यासारखी व्यक्ती, मॅडमांसारखी व्यक्ती ज्या MBA आहेत, त्या आता लॉ करतायत, तर आम्ही जेव्हा जातो तेव्हा त्यांचं असं येतं की तुम्ही हे प्रश्न समजून घ्या, हे पूर्वीचेच जुनेच प्रश्न आहेत, कुठेतरी आता आम्हाला अपेक्षा आहे की ते तुम्ही पूर्ण करावेत. त्याच्यासाठी जो अभ्यास केला पाहिजे, अभ्यास पूर्ण त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे आणि त्याचं महत्त्वाचं म्हणजे नुसतं सोल्युशन काढून इम्पॉर्टंट नाही आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित पद्धतीने झालं, तो प्रश्न मार्गी लागला पाहिजे. तर ह्या दृष्टीने मॅडम असतील, मी असेन किंवा आपल्या श्रद्धाराजे भोसले असतील, ह्यांचं जे शिक्षण आहे, त्यांची जी सेवा देण्याची जी पद्धती आहे, त्यातून लोकांना प्रचंड अपेक्षा आहेत आणि आम्हाला असं वाटतं की त्या प्रचंड त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही सातत्याने काम करून त्यांच्या संपर्कात राहून आम्ही नक्की पूर्ण करू. सावंतवाडी नगरपालिका अद्याप या ठिकाणी नगरपालिका निवडणूक सुरू आहे आणि त्यातील अनेक प्रभाग महत्त्वपूर्ण आहेत. त्यातीलच हा प्रभाग क्रमांक 9 याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण या ठिकाणी विद्यमान नगरसेवक जे परिमल नाईक होते त्यांच्या मिसेस सौ नीलम नाईक या ठिकाणी उमेदवारी त्यांना दिलेली आहे भाजपकडून. त्यांच्यासोबत ॲडव्होकेट रुजुल पाटणकर हे नगरसेवक म्हणून या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत. या ठिकाणी फिरत असताना अनेक अनुभव या ठिकाणी त्यांना येत असतील. कशा पद्धतीने तुम्हाला अनुभव लोकांकडून काय सांगण्यात येतं आणि कशा भावना किंवा कसा विकास अपेक्षित आहे या संदर्भात काय सांगतात लोक, काय सांगा? आता पहिला मी एक प्रश्नाचं उत्तर देईन की तुम्ही म्हणालात नवखे, पण मी इथे आल्यानंतर मला असं अजिबात वाटलं नाही, कारण मी ज्या प्रत्येक घरात गेले त्या ठिकाणी मला अगदी घरातलं असल्यासारखं वेलकम मिळालं, कारण सरांनी हा पूर्ण अगदी प्रभाग बांधून ठेवलेला आहे, प्रत्येकाच्या घराघरात पोचलेले आहेत. म्हणजे इतका अनुभव चांगला आला आहे आम्हाला की प्रत्येकाने असं सांगितलं की सरांनी आमचा फोन कधी उचलला नाही असं झालं नाही, किंवा सरांनी आमचं काम कधी केलं नाही असं झालं नाही. त्यामुळे मला एक म्हणाल तुम्ही तर मी नवखं असं मला वाटत नाही आहे, मला असं वाटते मी प्रत्येकाच्या घरातलीच आहे. आणि दुसऱ्या पद्धती म्हणा त्या लोकांच्या ज्या समस्या आहेत, सर आहेतच आमच्याबरोबर आणि ज्या पद्धतीने आम्ही त्या सोडवू शकतो त्या सगळ्या आम्हाला त्यांचं मार्गदर्शन तर आहेच आणि ते आम्ही मला वाटतं चांगल्या पद्धतीने व्यवस्थित करू शकतो असं. या प्रभागामध्ये प्रामुख्याने कोणत्या समस्या आहेत आणि त्या प्रायोरिटीने तुम्ही सोडवण्यासाठी कटिबद्ध असाल? ॲक्च्युली आम्ही त्या दिवशी युवराजनी त्यांचा दौरा होता इथे, त्यावेळी त्यांनासुद्धा सगळ्यांनी तोच आमच्याकडे एकच प्रश्न महत्त्वाचा म्हणजे ड्रेनेजचा आहे. तर त्यांनी पण म्हणजे तीच गवाही दिली आहे की आम्ही ह्या ड्रेनेजच्या ह्याच्यावर नक्कीच काम करू. अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणा, इलेक्ट्रिसिटी म्हणा, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी ह्या सगळ्या गोष्टीसाठी ते प्रयत्नशील राहतील असं त्यांनी सांगितलं, म्हणजे करणारच आहेत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तर मग नक्कीच त्या गोष्टी सगळ्या पूर्ण होतील असं मला वाटतं. एकंदरीत या ठिकाणी तुम्ही नवखे नसलात तर तुम्ही म्हणताय की राजकारणात नवखे आहात, पण समाजकारण हे आणि राजकारण ह्याची सांगड घालत असताना जे अनुभव येतात ते महत्त्वाचे असतात. मात्र या ठिकाणी महिला वर्ग आहे, महिला वर्गासाठी या प्रभागामध्ये प्रामुख्याने तुम्ही असं काय त्यांच्या हाताला रोजगार मिळेल किंवा त्यांना आर्थिक उन्नती त्यांची होईल या दृष्टीने काही तुमचं काही विजन आहे का? हो नक्कीच, आता आम्ही त्या दृष्टीने नक्कीच कार्यरत राहू, म्हणजे नवीन नवीन उद्योग इथे आणण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या नगराध्यक्ष उमेदवार युवराजनी आहेत त्यांनी पण ह्या गोष्टीवर खूप
भर दिलेला आहे. मला वाटतं त्यांनी अगोदर पण सांगितलेलं आहे की आम्ही महिलांसाठी जास्त काम करणार आहे, महिलांच्या सेफ्टीसाठी जास्त काम करणार आहे, महिलांना कसा रोजगार उत्पन्न होईल मिळेल त्याबद्दल आम्ही प्रयत्नशील राहू. त्यामुळे आम्ही नक्कीच त्यावर काम करू. आज आपण जर बघितलं तर युवराज्ञींनी जे हॉटेल चालू केलेलं आहे ह्याच्यामध्ये जे काही युवक युवती जे काम करते हे सर्व स्थानिक आहेत आणि त्यांना एक विजन आहे. जसं की आता खाऊ गल्ली जर आपण सुरू केली तर त्या दृष्टीने सुद्धा अनेक बचत गट असतील, अनेक इथले जे काही स्थानिक आहेत की ज्यांचे जे उत्तम पद्धतीचं जेवण बनवतं त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळेल. सो अशा पद्धतीने आता आपली पण शाळा जी आहे ही ह्याच प्रभागामध्ये, तिथे सुद्धा अनेक आता एक 20-1 महिला तिथे टीचर म्हणून काम करतात. सो कुठेतरी व्यवसायामध्ये असल्यानंतर, उच्च शिक्षित असल्यानंतर आमचं पहिलं विजन हे राहणार आहे की नोकऱ्यांची जी समस्या आहे ती सॉल्व्ह व्हावी. जे काही असे प्रश्न आहेत ड्रेनेजचे असतील, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक लाईन्सचे असतील, ह्याच्यासाठी कुठेतरी टाऊन प्लॅनिंगचा अभ्यास करून ते सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर वेंगुर्ल्यामध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत कारण तिथे एक हाती सत्ता ही कुठेतरी भाजपच्या हातामध्ये होती. सो ती जी अडचण आहे ती ह्या वेळेला सावंतवाडीकरांनी ती सोडवावी. एक हाती सत्ता, नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे भाजपाच्या हातात देऊन बघावे आणि 5 वर्षामध्ये त्यांचे किती प्रश्न मार्गी लागतील हे 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 मला वाटतं सर्वजण 5 वर्षानंतर बघतील. सर एक महत्त्वाचा प्रश्न की खरं तर राष्ट्रीय पक्ष असलेला घटककडून तुम्हाला उमेदवारी मिळते जो केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे आणि अशा पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली, काय सांग? ह्या बाबतीमध्ये मी खरंच देव पाटेकरांचं कुठेतरी त्याची कृपा दृष्टी आहे आणि सर्व लोकांचे आशीर्वाद पण आहेत असं म्हणेन मी. कारण कुठेतरी भाजप पक्षाने ही उमेदवारी देत असताना माझं जे काम आहे ते कुठेतरी त्यांनी बघितलेलं आहे आणि त्यांना तीच गोष्ट अपेक्षित आहे की भाजप पक्ष युवकांना, नवीन लोकांना संधी देतो. तो संधी देत असताना तो हेच बघतो की त्यांची क्षमता काय, ते काम करतील का, कुठेतरी लोकांचे प्रश्न सुटले तर त्याचमुळे भाजप पक्षावरती सुद्धा लोकांचा विश्वास जो आहे आणि भाजप पक्षाच्या अपेक्षा आहेत, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत भाजप पक्षाकडून त्या पूर्ण झाल्या तर कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने जनसेवा होऊ शकते आणि मला वाटतं त्यामुळेच त्यांनी ही संधी मला दिली असावी. आणि मी म्हणेन देव पाटेकर आणि आमचे ॲडव्होकेट परिमल नाईक सर त्यांचेही मी धन्यवाद देईन की त्यांनी ही संधी मला त्यांनी आणि आपले जे पालकमंत्री आहेत आमदार नितेशजी राणे यांनी ती दिल्याबद्दल त्यांच्या दोघांचे धन्यवाद. तुम्ही ॲडव्होकेट आत्ता परिमल नाईक सरांचं नाव घेतलं, खरं तर या प्रभागामध्ये ते किंग मेकर आहे. हो. तर तुम्ही आता प्रभागामध्ये फिरत असताना काय जाणवतंय, काय लोकांकडून त्यांच्याबाबत प्रतिक्रिया येत आहे, म्हणजे कामं झाले आहेत की नाही म्हणून सांगतात? प्रत्येक चेहरा म्हणजे हा जो पूर्ण आमचा प्रभाग आहे ह्याच्यामध्ये सर्व उच्च शिक्षित व्यवसाय करणारे अशीच जास्त करून तुम्हाला असेच नागरिक दिसतील. त्यांच्याकडे गेल्यानंतर कसं असतं की त्या ठिकाणी जो वेलकम मिळतो, जे समाधान चेहऱ्यावरती त्यांच्या दिसतं हे ह्यामुळेच दिसतंय कारण ॲडव्होकेट परिमल नाईक साहेबांनी तेवढा संपर्क ठेवला आहे. एक छोटासा इन्सिडन्स एका व्यक्तीने तो आमच्यावर शेअर केला होता. ते म्हणाले की जेव्हा निवडणूक मागची जेव्हा झाली आणि साहेब निवडून आले त्यावेळेला त्यांनी स्वतः फिरून पूर्ण प्रभागात प्रत्येक घरामध्ये पेढे वाटले होते आणि ह्याची आठवण त्या लोकांना अजूनही आहे. सो गेल्यानंतर सुद्धा लोक सांगतात हे काम साहेबांनी करून दिलं, लाईटचं काम साहेबांनी इथे हवं होतं ते आम्हाला करून दिलं, गार्डन डेव्हलप केलं, गणेशनगरमध्ये आता आम्ही फिरतो तिथे गार्डन आहे ते डेव्हलप त्यांनी करून दिलं. सो सातत्याने त्यांनी संपर्क ठेवल्यामुळे, कुठेतरी लोकांची कनेक्ट ठेवल्यामुळे, त्यांची कामं केल्यामुळेच आम्ही अगदी म्हणजे प्रत्येक घरामध्ये आम्हाला हसतमुखाने वेलकम मिळते. खरं तर या प्रभागामध्ये कोणी उमेदवार तुम्ही इथे आहात ते वेल एज्युकेटेड आहे, त्यामुळे निश्चितच इथल्या मतदारांकडून तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहे. त्यामुळे नक्कीच तुमचं एक वेगळं असं धोरण किंवा वेगळं विजन डॉक्युमेंट्स म्हणतात तसं तुमचं ह्या प्रभागाबाबत तयार आहे का? किंवा हो, मला वाटतं ह्याची सुरुवात जी आहे ही संपर्क, लोकांची सातत्याने संपर्क ह्याच्यावरच आमचा पहिला भर राहील. ठराविक वेळेमध्ये आपल्या वॉर्डमध्ये जाणं, फिरणं, प्रॉब्लेम लोकांनीच सांगायला पाहिजे अशी गरज नाही आहे. आपणही नागरिकच आहोत, निवडून जरी आलो असो तरी आपण नागरिक आहोत, आपण त्या प्रभागात राहतो आहे. लोकांनी जर आपल्याला प्रॉब्लेम सांगायची गरज पडत असेल तर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे.
आपण आपल्या वॉर्डमध्ये फिरणं गरजेचं आहे. जसं आपण आता मतं मागण्यासाठी फिरतोय तसं आपण स्वतः निवडून आल्यानंतर निवडून आलं काय नाही आलं काय आपल्याला फिरणं गरजेचं आहे. लोकांचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघूनच समजतात किंवा ज्यांना काही असे प्रॉब्लेम्स असतील की जे त्यांना भेडसावत आहेत तर ते आपल्याला नक्कीच तिथे आपण दिसल्यानंतर ते आपुलकीने बोलून आपल्याला सांगतील की हे प्रॉब्लेम्स आहेत आणि मग त्यानंतर त्याच्यासाठीचं धोरण आपण तिथल्या तिथे ठरवलं पाहिजे. अनेक प्रॉब्लेम असे आहेत की असं मला वाटतं की त्याच्यासाठी निधीची पण वाट बघायची गरज नाही. छोटेसे असतात, त्याला फक्त कुठेतरी एक त्याचा पाठपुरावा करणं, हक्काने जी व्यक्ती रिस्पॉन्सिबल आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी त्याला संपर्क करणं, त्याचा फॉलोअप ठेवणं आणि ते सॉल्व्ह करून घेणं, ह्याच्यावरती जरी आपण भर दिला तरी मला वाटतं अनेक प्रश्न सुटतील. आणि जे मोठे प्रश्न आहेत त्याच्यासाठी जसं तुम्ही म्हणालात की केंद्रामध्ये आपली सत्ता आहे भाजपाची, मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री आपले आहेत. आता फक्त जर नगराध्यक्ष आणि नगरसेवक सर्व जर सावंतवाडीच्या जनतेने निवडून दिले तर मला वाटतं ते सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे चांगल्या पद्धतीने स्टिप्युलेटेड वेळेमध्ये सुटतील. खरं तर या तुमच्या रॅलीमध्ये मुस्लिम मतदारांचा देखील खूप सहभाग दिसतोय या रॅलीमध्ये. तर या मुस्लिम बांधवांचा तुम्हाला कसा प्रतिसाद? मी आवर्जून ही गोष्ट सांगेन की आम्ही जेव्हा लोकांकडे जातो आहे तेव्हा आमचे चेहरे परिचित असल्यामुळे की हां हे ॲडव्होकेट रुजुल पाटणकर आहेत, हे ह्या सेवेंमधून आमच्याशी कनेक्टेड आहेत किंवा ॲडव्होकेट परिमल नाईकांच्या मिसेस आहेत, ह्या त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत संपर्कात राहिले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हे आमचे स्थानिक चेहरे आहेत, हे आमचे आहेत, हे आमच्या वॉर्डमधले आमच्या कुटुंबातले आहेत. त्यामुळे आम्ही कुठेतरी आणि आम्ही यांच्याकडनं अपेक्षा करू शकतो, नवीन जरी असले तरी ह्यांचं पूर्वीचं काम आम्ही बघितलेलं आहे. परिमल नाईक साहेबांचं काम त्यांनी अनुभवलेलं आहे, माझं काम व्यवसायाच्या माध्यमातून अनुभवलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की त्यांना पूर्ण विश्वास आहे की जर आम्ही ह्यांच्या पाठीशी राहिलो तर कुठेतरी आमचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते नक्कीच मार्गी लागतील. या ठिकाणी रुजुल पाटणकर यांनी आमच्याशी बातचीत केली. त्याचप्रमाणे सौ नीलम नाईक यांनी सांगितलं एकदा संधी द्या. नगराध्यक्ष आणि पूर्ण सगळे नगरसेवक भाजपचे निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थानं आणखीन जो विकास आहे, विकास हा कधी न थांबणारी व्याख्या आहे. मात्र जो विकास अपेक्षित आहे जनतेला तो विकास नक्की या ठिकाणी आम्ही मार्गी लावू असा विश्वास या ठिकाणी दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केला. आणि हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी आमच्याशी बातचीत करत असताना या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. फक्त आम्हाला विश्वास आमच्यावर ठेवून आम्हाला मतदान करून आम्हाला निवडून द्या. त्याचबरोबर ज्या नगराध्यक्षपदाच्या श्रद्धा भोसले आहेत भाजपच्या त्यांना निवडून द्या आणि इतर जे नगरसेवक आहेत त्यांनाही सगळ्या सावंतवाडी शहरातील मतदारांनी एक विश्वास ठेवून त्यांना निवडून द्यावं आणि खऱ्या अर्थानं विकासाची गंगा शहरामध्ये आणावी असंच आवाहन या दोन्ही उमेदवारांनी आमच्याशी बातचीत करताना बोलून दाखवलं. कॅमेरामॅन रोशन केरकरसह हेमंत मराठे, हॅलो सिंधुदुर्ग, सावंतवाडी.